स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमधीलच असणारा मोहिते पाटील गट हा दुखावला गेला असून बंडाच्या भूमिकेत असल्याचं माहिती पक्षश्रेष्ठींकडे गेल्यावर भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची समजूत काढली असल्याचं समोर येत आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून भारतीय जनता पार्टीवर दबाव टाकण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघामधील सर्व विरोधकांना एकत्रित करत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये आगामी लोकसभेच्या दृष्टीने साधक बाधक चर्चा झाली असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली। सदरील स्नेहभोजनासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या सर्व गोष्टी घडल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदारांना टेंभुर्णी येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी बोलावले होते। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटणचे आमदार वगळता 5ही आमदारांची उपस्थिती होती। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेची पुन्हा उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामधून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून देण्याचा निर्धार यावेळी सर्व आमदारांनी व्यक्त केला। महायुतीचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी यासाठी आग्रही मागणी केली होती। विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता, परंतु माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काही मिळाली नाही। त्यामुळे सर्व विरोधकांना एकत्रित करत आगामी रणनीती मोहिते पाटील आणि श्रीमंत रामराजे गट आखत आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही उमेदवाराची घोषणा न झाल्याने भारतीय जनता पार्टी समोर नक्की कोण उमेदवार असणार याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं लक्ष लागून राहिलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाल्यावर सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसत आहे। निवडणुकीला दिवस कमी आणि मतदारसंघ मोठा असल्याने भारतीय जनता पार्टीला अंतर्गत कलह मिटवण्याचे यश येणार की मोहिते पाटील आणि श्रीमंत रामराजे गट हे वेगळी भूमिका घेणार याकडे आता मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।